brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। सकाळी या बाबतीमध्ये बोललोय मी सकाळी या बाबतीमध्ये बोललेलो आहे। ते जरी आमच्या मित्रपक्षाचे सदस्य असले तरीसुद्धा मराठीचा अपमान करायचा अधिकार हा कोणालाच नाही आणि म्हणून आमच्या वरिष्ठ नेत्यांना मी नक्कीच विनंती करू की त्या आमच्या मित्रपक्षामधील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून घ्यावी आणि अशा पद्धतीची वक्तव्य ही येऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे। आणि मी मगाशी सकाळी सांगितल्याप्रमाणे अशी वक्तव्य ज्या वेळेला येतात त्यावेळेला हा महाराष्ट्राचा अपमान आहे, मराठीचा अपमान आहे, तो आमच्याकडनं तरी सर होणार नाही। महाराष्ट्रामधली जी काही वाताहत उभाटा पक्षाची आपल्याला मागच्या 1.5 वर्षापासून पाहायला मिळते। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामधील सगळ्या शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे आणि हे सिद्ध होत आहे। माझा मतदारसंघ असेल, रत्नागिरीमधला किरणजी सामंत जी यांचा मतदारसंघ असेल, महाराष्ट्रामधील असे अनेक जे माजी आमदार आहेत, जे माजी मंत्री महोदय आहेत, आता नाशिकचं जे आपण उदाहरण दिलेलं आहे, ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमधील अनेक माजी नगरसेवक हे आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। आणि म्हणूनच आम्ही म्हटलं ना की आज ह्यांनी कितीही मराठी ह्या विषयावरना स्वतःचा उदो करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा महाराष्ट्राला ह्यांची परिस्थिती, ह्यांची वस्तुस्थिती माहिती आहे आणि म्हणून ह्यांचं खरं रूप महाराष्ट्राला माहिती असताना त्यांच्याकडे कोणी जाण्यास तयार नाही। त्या उलट पोलिसांचा वापर करायचा प्रश्नच उद्भवत नाही। ज्यावेळेस विकासकामं बोलतायत त्यावेळेस पोलिसांचा वापर करायची आम्हाला गरज नाही। तर संभाजीनगरमध्ये जो बाल सुधारगृहाचा प्रकार समोर आला होता, खूप धक्कादायक प्रकार समोर होता। त्या मुलींनी जे स्टेटमेंट दिले एका सोशल मीडिया वर्करने जे समोर आणले, कसं बघताय? नाही, विषय नक्कीच गंभीर आहे। त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल।